नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करतो. सेट परीक्षेमध्ये पेपर 1 मध्ये बुद्धिमत्ता हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. त्याच्याशी संबंधित आज एक आपण प्रश्नाची चर्चा करणार आहोत. प्रश्न काय बघा, अ पर्सन वॉक्स 10 मीटर इन फ्रंट अँड 10 मीटर टू द राईट. म्हणजे काय, एक व्यक्ती आहे जो समोर 10 मीटर चालतो. अतिशय सोपा प्रश्न आहे. आता हा व्यक्ती आहे असं आपण गृहीत धरलं तर हा 10 मीटर, इथे 10 मीटर तो सरळ चालतो इथे. त्याच्यानंतर काय म्हटलं, अँड 10 मीटर टू द राईट, 10 मीटर टू द राईट, इथं 10 मीटर तो उजव्या हाताला येतो म्हणजे राईट साईडला येतो. देन एव्हरी टाइम टर्निंग टू हिज लेफ्ट, म्हणजे प्रत्येक वेळेस पुढे तो डाव्या हाताला वळत आहे. ही वॉक्स 5, 15 अँड 15 मीटर. म्हणजेच काय, इथं तो पहिल्यांदा 5 मीटर जातोय, त्याच्यानंतर तो परत स्वतःच्या डाव्या साईडला इकडे असा तो 15 मीटर जातोय, बरोबर, अँड 15 मीटर रिस्पेक्टिव्हली. आणि परत तो डाव्या साईडलाच 15 इकडे येतोय, म्हणजेच 15 मीटर इकडे येतोय स्वतःच्या डाव्या साईडला. तर काय विचारलंय, हाऊ फार इज ही फ्रॉम हिज स्टार्टिंग पॉइंट. म्हणजे स्टार्टिंग पॉइंट कुठला आहे, इथला आहे. मग यातलं अंतर किती आहे हे विचारलेलं आहे. आता अगदी हा सोपा प्रश्न आहे. जेव्हा तुम्ही डायग्रामॅटिकली या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीने डायग्राम करता त्यावेळेस हे 15 आणि हे 10, म्हणजेच काय की 15 मधून 10 गेले, म्हणजेच 5 मीटर अंतर तो स्टार्टिंग पॉइंट पासून 5 मीटर अंतरावर तो उभा आहे, किंवा त्यामधील अंतर 5 मीटर आहे. म्हणून हे 5 मीटर जे आहे हे आपलं उत्तर आहे आणि डी हे करेक्ट आन्सर आहे.